तर मंडळी, खऱ्या अर्थानं आजपासून महाभारताला सुरुवात झाली। महाभारत म्हणजे अर्थात लोकसभेच्या रणांगणातलं महाभारत। संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या। देशात लोकसभा निवडणूक 7 टप्प्यांमध्ये पार पडणार आहे। 19 एप्रिल ते 1 जून पर्यंत 7 टप्प्यात निवडणूक होणार असून 4 जूनला निवडणुकीचा निकाल लागणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली। महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणूक होते। महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे अशा 5 टप्प्यात निवडणूक पार पडेल। पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला 21 राज्यातील 102 मतदारसंघात मतदान होईल। दुसऱ्या टप्प्याचं मतदान 26 एप्रिलला 13 राज्यातील 89 मतदारसंघात मतदान होत आहे। 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्याचं मतदान होणार असून 12 राज्यातील 94 मतदारसंघात मतदान होईल। 13 मे रोजी चौथ्या टप्प्यात 10 राज्यातील 96 मतदारसंघात मतदान होणार आहे। 20 मे रोजी 5व्या टप्प्यात 8 राज्यांमधील 49 मतदारसंघात मतदान होईल। 25 मे रोजी 6व्या टप्प्यात 7 राज्यांमधील 57 मतदारसंघात मतदान पार पडेल। 1 जून रोजी 8 राज्यांमधील 57 मतदारसंघात मतदान होईल। निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर देशभरात आजपासूनच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांच्या जोर बैठकांना सुरुवात होणार आहे। तर महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये मतदान पार पडते। बरं, कसं ते आपण जाणून घेऊया। बघा, महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे पर्यंत 5 टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल। 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे अशा 5 टप्प्यांमध्ये मतदान होत आहे। सर्वात पहिल्या टप्प्यात विदर्भात तर शेवटच्या म्हणजे 20 मे रोजी मुंबई ठाण्यात मतदान संपन्न होईल। या निवडणुकीची मतमोजणी 4 जूनला होणार आहे। राज्यात कोणत्या टप्प्यात कुठे मतदान होणार आहे यावर एक नजर टाकूयात। यामध्ये कोणकोणती शहरं असतील बघा, मतदारसंघ बघा। महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान होत आहे। 19 एप्रिलला विदर्भातील 5 मतदारसंघासाठी मतदान होईल। यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर या जागांसाठी मतदान होणार आहे। 19 एप्रिल पहिला टप्पा। तर महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिलला मतदान होणार आहे। दुसरा टप्पा एकूण 8 मतदारसंघांसाठी मतदान केलं जाईल आणि यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या जागांसाठी मतदान होईल। महाराष्ट्रातील तिसरा टप्पा कसा असेल बघा, त्यावरती देखील एक नजर टाकूया। या टप्प्यासाठी 7 मे रोजी मतदान होईल। मतदारसंघ कोणते आहेत बघा, एकूण 11 मतदारसंघ आहेत। यात रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या जागांचा समावेश आहे। चला, याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। एकूण या घोषणेनंतर वेगवेगळ्या मतदारसंघात काय वातावरण आहे, खास करून पश्चिम महाराष्ट्रात मोठी चुरस दिसून येते। कारण कोल्हापूरची जागा तसं बघायला गेलं तर अजूनही महायुतीकडनं जाहीर करण्यात आलेली नाही आहे। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्याबरोबर आहे। ज्ञानेश्वर, ज्यांची नावं खरं तर घोषित झाली त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला, चला बुवा आपण प्रचाराला सुरुवात केलेली, मंडप देखील बांधलेला आहे। पण अजून ज्यांची नावं घोषित झालेली नाहीये ती सगळीच मंडळी आता देव पाण्यात ठेवून असतील यात कोणत्याही प्रकारची शंका नाही। दुपारी आचारसंहिता लागू झाली। पश्चिम महाराष्ट्रात खास करून काय वातावरण आहे? विशाल, खरं आहे, कारण निवडणूक आयोगानं आज निवडणूक जाहीर केली आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे ते मतदान होणार आहे आणि एकूणच पश्चिम महाराष्ट्र हा सगळ्याच राजकीय पक्षांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कारण त्या तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे। यामध्ये बारामतीसह माढा, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर हे महत्त्वाचे आहेत ते मतदारसंघ असणार आहेत। बारामतीचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। खरं तर कोण भारी आणि कोण घरी अशा पद्धतीचा आपण कार्यक्रम सुद्धा घेतला होता। यामध्ये पाहायला गेलं तर या ज्या तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे त्यापैकी रणजितसिंह निंबाळकर आणि सांगलीचे संजय काका पाटील यांची उमेदवारी आता जाहीर झालेली आहे। मात्र अद्याप इतर मतदारसंघामध्ये कोणताही उमेदवार आहे ते अद्याप पक्षानं घोषित केलेलं नाही। त्यामुळे या सगळ्या मतदारसंघामध्ये नेमकी संभाव्य उमेदवारी कोणाला मिळणार याची चर्चा सध्या आता रंगताना पाहायला मिळते। लोकसभेचं बिगुल तर वाजलंच, मात्र लढत थेटपणे कोणाकोणाच्यात होणार आहे याकडे आता सगळ्या मतदार राजाचं लक्ष लागून राहिल्याचं
पाहायला मिळते. विशेषतः कोल्हापूरची जी निवडणूक आहे ती अत्यंत चुरशीची होणार आहे. या मतदारसंघामध्ये पाहायला गेलं तर श्रीमंत शाहू छत्रपती हे उमेदवारी घेण्यासाठी उत्सुक आहेत आणि या महाविकास आघाडीमध्ये नेमकी त्यांना कोणत्या पक्षातून उमेदवारी दिली जाणार हे अद्यापही साशंक असल्याचं पाहायला मिळतात. ते काँग्रेसकडून आग्रही असल्याचं पाहायला मिळते. मात्र अद्यापही कोणत्याही पद्धतीची उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे त्यांचं चिन्ह कुठलं असणार आहे हे अद्यापही स्पष्ट नाही. दुसऱ्या बाजूला कोकणाचा विचार करायला गेला तर त्या ठिकाणी सुद्धा नारायण राणे आणि उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळते. नेमकी उमेदवारी कुणाला मिळणार याकडेच सगळ्यांचं आता लक्ष लागून राहिल्याचं पाहायला मिळते. सांगलीच्या उमेदवारीचा पेच भाजपचा म्हणजे महायुतीच्या वतीनं संपलेला आहे. मात्र या ठिकाणी त्यांच्या विरोधातला जो उमेदवार आहे तो अद्यापही घोषित झालेला नाही. हातकलंगलेची तीच अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते. हातकलंगलेमध्ये शिंदे सेनेचे धैर्यशील माने यांच्याबद्दल नकारात्मक वातावरण असल्याचं बोललं जात होतं. उमेदवारी बदल्याची चर्चा सुद्धा होत होती. मात्र एकूणच पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे यांनी आपल्या सगळ्या खासदारांना सांगितलेलं आहे की तुम्हाला जे माझ्यासोबत आले त्या सगळ्यांना उमेदवारी मिळणार आहेत आणि त्यामुळे धैर्यशील माने यांना शेवटच्या टप्प्यात का असेना या ठिकाणी उमेदवारीचा जे आहे ते आशा वाटते. या मतदारसंघामध्ये राजू शेट्टी आजच आहे ते मातोश्रीवरती जाऊन शिवसेनेचा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पाठिंबा घेण्याच्या पवित्रात असल्याचं दिसते. महाविकास आघाडीमध्ये थेटपणे ते या ठिकाणी सहभागी होणार नसले तरी ते पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. त्यामुळे या जर मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे गटानं आपला उमेदवार दिला तर तिरंगी लढत आहे ती होण्याची शक्यता आहे, ती नाकारता येत नाही. एकूणच पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रामधल्या या सगळ्याच्या जागेवरती आहे ते आता सगळ्या राजकीय पक्षांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कधी काळ हा पश्चिम महाराष्ट्र आहे तो शरद पवार आणि काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आता मात्र राजकीय परिस्थिती बदललेली आहे. अजित पवारांचा गट आहे तो वेगळा झालेला आहे. एकनाथ शिंदेची भूमिका आहे ती आता यात बदललेली संजय आपल्याला पाहायला मंडलिकांचं मिळते. काय? संजय मंडलिकांच्या बाबतीत काही निर्णय होतोय की नाही? कारण संजय मंडलिक असं म्हणतात की मला फोन आला होता, माझी उमेदवारी निश्चित असल्याचं मला सांगण्यात आलेलं आहे पक्षश्रेष्ठींकडनं, तर त्यांच्या उमेदवारीबद्दल काय? खरं आहे संजय मंडलिकांचे कार्यकर्ते सुद्धा सध्या तळ्यात मळ्यात असल्याचं पाहायला मिळते. अत्यंत संभ्रम निर्माण करणारं असं वातावरण त्यांच्याबाबत आहे ते आपल्याला पाहायला मिळते. मात्र आज ज्यावेळी माध्यमांना संजय मंडलिकांनी प्रतिक्रिया दिली त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या गटाचे जे नेते आहेत त्यांनी त्यांना उमेदवारीचा शब्द दिलेला आहे. माझी उमेदवारी फायनल असल्याचा दावा आहे ते करताना या ठिकाणी पाहायला मिळते. आणि ज्या पद्धतीनं माझ्या उमेदवारीबाबत नकारात्मक वातावरण केलं गेलं होतं ते जाणून बुजून काही टोळक्यांनी केलं होतं आणि या टोळक्याचा मी सुद्धा समाचार निवडणूक झाल्यानंतर घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे हे टोळकं नेमकं महायुतीतलंच आहे की विरोधकाचं आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र एकूणच पाहायला गेलं तर उमेदवारी म्हणजे आता बॅकफुटला असलेले संजय मंडलिक आहे ते कमबॅक करताना पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांच्या गळ्यामध्ये उमेदवारीची माळ पडते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण सोमवारी आहे ते एकनाथ शिंदे यांच्या गटाची यादी आहे ती जाहीर होणार आहे. त्या शिवसेनेच्या यादीमध्ये त्यांचं नाव येतंय का हे बघणं महत्त्वाचं ठरेल. बघूयात. धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या माहितीबद्दल. आता बघा चौथ्या टप्प्याबद्दल आपण बोललं पाहिजे. चौथ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात 13 मे रोजी मतदान पार पडतंय आणि यात एकूण 11 मतदारसंघ असून नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या जागांसाठी मतदान होतंय. हा देखील एक मोठा टप्पा आहे. आणि त्याचबरोबर आपण बघतोय चौथ्या टप्प्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे मतदारसंघ आहेत. म्हणजे यामध्ये अहमदनगर जो खरं तर प्रतिष्ठेचा आहे, पुण्याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे, रावेर आहे, जालना आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, मावळ आहे. त्यामुळे चौथा टप्पा महत्त्वाचा म्हणता येईल. सगळेच टप्पे तसे महत्त्वाचे आहेत. अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्याबरोबर आहेत. वैभव, चौथा टप्पा, या चौथ्या टप्प्यात आपण पाहतोय पुणे आहे, त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातले काही भाग आहेत. काय वातावरण आहे? विशाल, पुण्यातल्या चारही जागा ज्या आहेत या चारही जागांसाठी 13 मेला मतदान होईल. वास्तविक चौथा टप्पा म्हणजे पुणेकरांना किंवा पुण्याच्या प्रचारासाठी प्रचंड मोठा वेळ जो आहे तो वेळ मिळताना दिसतोय. या सगळ्या एकूण निवडणुकीच्या 5व्या टप्प्यावरती मतदानाची तारीख गेल्यामुळे आता या सगळ्या प्रक्रियेचा नेमका उमेदवार कसा फायदा उठवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शिरूर असेल किंवा मावळ सारखे मतदारसंघ असतील जे टोपोग्राफी त्याची इतकी मोठी आहे की पूर्ण मतदारसंघ उमेदवारांना कव्हर करणं हे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे या अशा परिस्थितीमध्ये जेवढा वेळ जास्त मिळेल तेवढा प्रचार जो आहे तो उमेदवारांना करता येणार आहे. बरोबर. पुणे, शिरूर, त्यासोबतच मावळ असेल, शिर्डी, बीड, अहमदनगर या सगळ्या मतदारसंघांची जी पॉलिटिकली अत्यंत व्होलाटाईल आहेत म्हणजे राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील अशा स्वरूपाचे सगळेच मतदारसंघ आहेत. जिथं ज्या 11 मतदारसंघांमध्ये 13 मेला
मतदान होतंय. धन्यवाद वैभव या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील काही मतदारसंघ जे आहेत ते या चौथ्या टप्प्यामध्ये दिसून येत आहेत. सगळे महत्त्वाचे मतदारसंघ आहेत. बघूयात नेमकं काय घडतंय. तर 5व्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होतं आणि यात एकूण 13 मतदारसंघ आहेत. धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई या मतदारसंघासाठी मतदान होईल. शेवटचा टप्पा, अंतिम सामना आणि महत्त्वाचे मतदारसंघ. आपण लोकसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजल्याचं बघतो. 18व्या लोकसभा निवडणुकीत 97 कोटी मतदार आहेत. 1,82,00,000 नवीन मतदार आहेत. 19,74,00,000 तरुण मतदार आहेत. 12 राज्यांमध्ये महिला मतदारांची संख्या वाढल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटलंय. 100हून जास्त वय असलेले 2 लाख मतदार आहेत. देशात निवडणुकांची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी एक्सवर लिहिलंय. यामध्ये पंतप्रधान मोदी लिहितात की लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सुरू झाला आहे. निवडणूक आयोगानं 2024च्या लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. आम्ही भाजप एनडीए निवडणुकांसाठी तयार आहोत. आम्ही जनतेपर्यंत जात आहोत. येणारी 5 वर्ष हा आपल्या सामूहिक संकल्पाचा काळ असेल, ज्यामध्ये आपण भारताच्या पुढील 1000 वर्षांच्या विकासाचा रोड मॅप तयार करू. हा काळ भारताचा सर्वांगीण विकास, सर्वसमावेशक समृद्धी आणि जागतिक नेतृत्वाचा साक्षीदार असेल, असं त्यांनी लिहिलंय. तर देवेंद्र फडणवीसांनी एक्सवर काय पोस्ट केली बघा. निवडणुका जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक्सवर असं लिहित आहेत की लोकशाहीतील सर्वात मोठा महोत्सव जाहीर झाला असून 4 जून 2024ला 400 पार असं त्यांनी लिहिलंय. लोकसभेची निवडणूक जाहीर होताच नेते मंडळींनी प्रतिक्रिया दिली आहे. ही निवडणूक आरोप प्रत्यारोप न होता खिलाडू वृत्तीने व्हायला हवी असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. तर महाराष्ट्राचा मतदार जागरूक असल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणतात. सर्व पक्ष हे चांगल्या पद्धतीने निवडणूक लढतील. खरं तर आपल्या महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती आहे, व्यक्तिगत स्वरूपाने कुठल्याही प्रकारचे आरोप प्रत्यारोप न होता खेळाडू वृत्तीने, खिलाडी वृत्तीने, स्पोर्ट्समॅनशिपच्या वृत्तीने ही निवडणूक व्हावी. साधारणतः महाराष्ट्राचा मतदार हा जागरूक मतदार आहे. या ठिकाणी 5 टप्प्याच्या मतदानाने खरं तर सर्वांनाच सोय होणार आहे आणि सुट्टीवर जाताना मतदानाच्या दिवशी परत येतील असा मतदार महाराष्ट्राचा आहे. 19 एप्रिलपासून होणारी ही महाराष्ट्राची निवडणूक ही साधारणतः 20 मे पर्यंत चालणार आहे. मला विश्वास आहे की या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रात सुद्धा सर्वच नेते, कार्यकर्त्यांना आणि विशेष करून मतदारांना या 5 टप्प्याच्या निवडणुकीमध्ये सोय होईल. लोकसभा निवडणुकांच्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत. आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यामध्ये आता निष्पक्ष निवडणुकांची गॅरंटी कोण घेणार असा सवाल जो आहे तो संजय राऊत यांनी विचारला. निवडणूक आयोग हा दबावाखाली काम करतो, सत्ताधाऱ्यांच्या सध्याच्या, अशा शंका लोकांच्या मनात आहे. त्याच्यामुळे उद्याच्या निवडणुका या निवडणूक आयोगानं या शंकांचं निरसन करणाऱ्या पद्धतीनं कराव्यात. निष्पक्ष पद्धतीनं, स्वतंत्रपणे, कायदा सुव्यवस्था, सत्ताधाऱ्यांची ढवळाढवळ, पैशांची उधळपट्टी यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे.
लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय, मात्र इंडिया आघाडीत अजूनही जागा वाटपाचा तिढा कायम आहे. नाशिकमधील दिंडोरी मतदारसंघावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दावा केलाय. एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाने दिंडोरी मतदारसंघावरील दावा सोडावा अशी मागणी माकपकडून करण्यात आली. माकपकडून जेपी गावित हे इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान आज पत्रकार परिषद घेत माकप आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. लक्ष्मण, जीवा पांडू गावित म्हणजे अर्थात जेपी गावित हे तिथले आमदार आहेत. आता खासदारकीसाठी म्हणून त्यांनी दावा या ठिकाणी समोर आणलेला आहे. अशावेळी त्यांना जागा सोडण्यात येऊ शकते का? विशाल, खरं तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघ जर बघितला तर आदिवासी बहुल हा मतदारसंघ आहे आणि राखीव मतदारसंघ आहे. या राखीव मतदारसंघातून भारती पवारांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली आहे. भारती पवारांच्या समोर एक चांगला उमेदवार द्यावा अशा प्रकारची इंडिया आघाडीतल्या नेत्यांची भूमिका होती आणि म्हणूनच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते जीवा पांडू गावित यांनी या ठिकाणून उमेदवारीसाठी तयारी केली होती. जीवा पांडू गावित हे या दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक होते. मात्र ही जागा इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये जागा वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला गेलेली आहे. मात्र त्यांच्याकडे उमेदवार नसल्यामुळे जेपी गावित यांचं म्हणणं आहे की ही जागा माझ्यासाठी सोडावी, मी या जागेवरून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे, की ताकद देखील माझी आहे आणि म्हणून जेपी गावितांची इच्छा आहे की त्यांनी ही लोकसभेची जागा जी आहे ती इंडिया आघाडीच्या नेत्यांनी एकत्र बसून ही माकपासाठी सोडावी. मात्र माकपातील काही वरिष्ठ नेत्यांनी या सगळ्याच्या संदर्भात संध्याकाळी 6:30 वाजता भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. एकूणच एक चित्र स्पष्ट आहे की इंडिया आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता देखील आता नाकारता येणार नाही, कारण दिंडोरीच्या जागेवरती माकपचे नेते देखील आग्रही आहे आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे नेते देखील आग्रही आहे. त्यामुळे दिंडोरीची जागा महाविकास आघाडीतल्या कुठल्या पक्षाकडे जाती, कोणत्या घटक पक्षाकडे जाती हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र या सगळ्यामुळे आता इंडिया आघाडीत बिघाडी होईल अशी सगळी स्थिती आहे. त्यामुळे आज संध्याकाळी 6:30 वाजता माकपचे नेते या सगळ्याबाबत काय निर्णय घेता हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीबद्दल. पण या सगळ्या चर्चेमध्ये खरं तर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे देखील शरदचंद्र पवार गटाच्या दिशेने म्हणजे पक्षाच्या दिशेने जात आहेत का? कारण ते सुद्धा खासदारकी लढवण्याच्या बाबतीत इच्छुक असल्याचं कळतंय. बघूयात नेमकं काय घडतं. यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली आहे. हातकणंगलेमधून स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणूक लढणार आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीने हातकणंगलेमध्ये उमेदवार न देता बाहेरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव राजू शेट्टी यांनी ठेवला. हातकणंगलेची जागा सहज जिंकू शकतो असा विश्वासही राजू शेट्टी यांनी बोलून दाखवला. त्यामुळे आता महाविकास आघाडी हातकणंगलेबाबत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष विरुद्ध इतर अशी जी काय लढाई आहे त्या लढाईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाट्याला ती जागा आली असं मी ऐकलं आणि तेव्हा त्याच्यामध्ये ही जागा पारंपरिक माझी आहे, मी त्या ठिकाणी सातत्यानं लढत आलेलो आहे. तेव्हा आघाडीनं उमेदवार उभा न करता किंवा शिवसेनेनं उमेदवार उभा न करता मला बाहेरून पाठिंबा द्यावा आणि ही लढत मी सहज जिंकू शकतो हे सांगण्यासाठी म्हणून मी आज या ठिकाणी आलेलो होतो. आमची भूमिका आहे की राजू शेट्टींना सुद्धा या आमच्या महाआघाडीमध्ये कशा पद्धतीनं सामावून घेता येईल, कारण त्यांच्यासारखे शेतकऱ्यांचे नेते संसदेमध्ये असायला पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की मी महाविकास आघाडीमध्ये नाहीये, शिवसेने युपीटीकडे ही जागा आहे, त्यामुळे त्यांची मदत नाही. त्यांनी नक्कीच पाठिंबा मागितलेला आहे. त्याच्यावरती आता माननीय उद्धव साहेब आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतात. तर मंडळी असं आहे की लोकसभा निवडणुकीचं बिगुल तर वाजलेलं आहे. दरम्यान महायुतीचं जागा वाटपाचं काम अंतिम टप्प्यात असून आज किंवा उद्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होईल असं महायुतीच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. तर जागा वाटपाचं 80% काम पूर्ण झालं असून लवकरच जागा वाटप जाहीर करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आमचा तर 80% पेपर आम्ही सोडून टाकलाय ऑलरेडी. म्हणजे अजितदादांना कुठल्या सीट्स म्हणजे घोषित करायच्या ते त्यांनी कधी करायचं त्यांनी ठरवायचं ते करू शकतात. सीएम साहेबांनी कधी करायचं त्यांना अधिकार आहे ते करू शकतात. आम्ही ज्या सुटल्या होत्या त्या घोषित केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आमचा 80% पेपर सुटला आहे. 20% पेपर आम्ही लवकर सोडून टाकू.
महायुतीमध्ये लोकसभेच्या जागाच्या वाटपाच्या संदर्भामध्ये गेल्याच आठवड्यात या देशाचे नेते आदरणीय अमित शहा यांच्या समेत आमच्या तिन्ही पक्षाची त्या ठिकाणी बैठक झाली. आदरणीय देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे जवळपास 80% काम आमचं पूर्णपणाने संपलेलं. आज किंवा उद्या दिल्लीमध्ये बैठक होऊन या संदर्भातला अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल. जे काही चर्चा होते ती अतिशय सन्मानपूर्वक होते आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.